नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो शेवाळवाडी या गावामध्ये. आपल्या समोर दादाभाऊ थोरात हे भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. कशा पद्धतीने त्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळतोय, कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या. नमस्कार, मी दादाभाऊ थोरात, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही गटामध्ये आज एक 9-10 कार्यक्रम केले. दसक्रिया होत्या, काही साखरपुडे, यात्रा अशा ठिकाणी गाठी भेटी दिल्या आणि उत्स्फूर्त असा जनतेचा प्रतिसाद पाहायला मिळाला. अगदी मनापासून समाधान वाटलं. आता त्या ठिकाणी गेले तर नागरिकांना कसा पाठिंबा द्यायला तुम्हाला? अगदी त्यांना कुतूहलच वाटतंय की शेटनी एवढं मोठं डेअरिंग केलंय. त्यांना सुद्धा उत्साह वाढलेला आहे. त्यांच्या मनातून त्यांची तळमळ लक्षात आली की त्यांच्या बोलण्यात शेटनीच उभं राहावा असं अगदी मनापासून त्यांची प्रतिक्रिया जाणवली. आता कोणकोणत्या समस्या तुम्ही आता या भागात जाणलेल्या आतापर्यंत? समस्या अजून जाणून घेतल्या नाही, पण समस्या पूर्ण गटातल्या जाणून घेतल्या जातील आणि निश्चित भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या समस्या सुटणार याची मला 100% खात्री आहे. आता तुम्ही या निवडणुकीला कोणत्या मुद्द्यावरती आता लढणार आहे? या निवडणुकीमध्ये खरं तर भारतीय जनता पक्ष हा अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्याचा पक्ष असा समजला जातो. अगदी देशापासून पूर्ण देशात आणि राज्यात संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललेलं आहे आणि याचा प्रतिसाद जनतेने दिलेला आहे. जनतेच्या मनात सुद्धा भारतीय जनता पक्षाबद्दल अतिशय भरपूर उत्साह आहे आणि तुम्हाला सांगतो, किमान आता आम्ही महेश दादाची सभा अटेंड करणार आहे. त्या सभेला 1000 ते 1500 लोक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आता या ठिकाणी काही ग्रामस्थ आहे, त्यांना भेटताय, काय सांगताय ग्रामस्थ? आत्ताशी आलोय, चर्चा चालली आमची, अजून बोलणं काही झालं नाही. चहा पाणी घ्यायचं आहे. चर्चा चालू आहे फक्त. हा, मी आता त्यांच्यासोबत चर्चा करणार आहात? हो, चर्चा करणार आहे. विनंती करणार आहे का एवढं दानपत्र टाका. तुमच्या ते जे दान टाकाल त्याचं दिलेल्या संधीचं नक्की सोनं मी करील, एवढं मी त्यांना सांगेल. नक्कीच हे होते दादाभाऊ थोरात, अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटातून त्यांनी आता उमेदवारी दाखल केली. आता आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्यासोबत पण चर्चा करणार आहोत. आता तुम्हाला दादाभाऊ थोरात हे आता उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीकडून. हो, हे उमेदवार आहे, तुम्हाला आता भेटायला आलेत. काय सांगा त्यांना तुम्ही? आता काय सांगायचं, आम्ही देणारच दादाभाऊला मतदान. 100%. का बरं दादाभाऊ? दादाभाऊ काम करणारा माणूस आहे. काम करणार माणूस, त्यामुळे त्यांनाच मतदान. त्यांनाच मतदान करणार असं बोलताय? खात्री वाटते का? खात्री वाटते म्हणूनच बोलतोय ना आम्ही. ठीक आहे. काय काय समस्या आहे त्या सोडवल्या पाहिजे? नाही, सोडवणार ते सगळे सोडवणार. तुमच्या भागातल्या समस्या काय काय आमच्या रस्ता, आमकं तमकं, पाण्याचं सांगितलं का तुम्ही? आणि आता सांगतोय ना. सांगणार आहे का? सोडवतील का ते? नक्की सोडवणार. माझं नाव प्रल्हाद थोरात. दादाभाऊ थोरात भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला त्यांनी. ते आता या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीला उभे आहे. काय वाटते? काय शेवाळवाडीला शेवाळवाडीला विकास झालाय का समस्या बाकी? विकास चांगला झाला. आता मंदिराचा जीर्णोद्धार असो, त्यांनी लक्ष घातलं म्हणूनच सगळं मंदिराचं काम लक्ष घातलं होतं. त्यांच्या वडिलांनी घातलं होतं, त्यांच्या बंधूंनी. काम करणारा माणूस आहे आणि त्यांच्या माग सगळी जनता आम्ही उभे राहणार आहे. सगळे म्हणून मग त्यांना आता तुम्ही पाठिंबा देणार? हो, आम्ही पाठिंबा देणार 100%. तुम्हाला उमेदवार भेटायला आलाय? आमचा परिचय आहे ना, परिचय आहे. परिचय आहे ना, मोठा परिचय आहे आमचा आणि मतदान आहे. आम्ही त्याला देणार सगळं मतदान. आमच्या गावचा विकास करणार ना.
काही काम घेऊन गेलं कामं केली. काम म्हणजे त्यांची कामच चांगली आहेत पहिल्यापासून हा सुखदुःखात सहभागी हा, सहभागी होतात ना प्रत्येकाच्या कार्यक्रमाला सहभागी होतात त्याबद्दल काहीच हे नाही आणि काम पण त्यांचं मोठं आहे या भागामध्ये कामाचा माणूस हा, वाटतो. कामाचा माणूस आहे कामाचा माणूस वाटतो. 100% कामाचा माणूस नमस्कार, मी पप्पू थोरात बोलतोय हा. शाळेवाडीचा ग्रामस्थ म्हणून. हा. आमचे दादा भाऊ शेट्टी लहानपणापासून ओळखतोय, जसे फिटर धंद्यात पहिले होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतोय. अर्ध्या रात्रीला आवाज देणारे माणूस आहे ते, कधी बोलवा. आम्ही सामाजिक कार्यासाठी काय तत्पर आहेत. पुढं कोणकोणती देणगी करायला सामाजिक कामं झाली त्यांची? सामाजिक आता मंदिरांसाठी देणगे दिले भरपूर. त्यांनी प्रत्येक वार्डात मंदिरांची कामं, रस्त्यांची कामं पुढाकार घेतात. धार्मिक गोष्टीसाठी त्यांना आवड आहे. पुढे ट्रिप वगैरे काढायची तर ते आम्हाला सोकोशीने घेऊन जातात. काय प्रॉब्लेम. आता आम्ही काशी, अयोध्या, प्रयागराज करून आलो. त्यांच्या माध्यमातून? त्यांच्या माध्यमातून करून आलो. आता आम्ही 8 दिवस गेलो होतो. आम्ही जवळजवळ 9 जण गेलो होतो. कामाचा माणूस हा, कामाचा माणूस आहे. अर्ध्या रात्रीला त्यांना फोन करत तत्पर आहेत. ते त्यांच्या बारके बंधू अनिल भाऊ चांगले परिचय आहे. म्हणजे कामाचा माणूस आहे. नागरिकांना काय सांगणार आता? नागरिक आमची शेळवाडीची शान आहे ती. हा. आमच्या इज्जतीसाठी ना आम्ही त्यांना बरोबर मतदान करणार आणि करणार आणि निवडून आणणारच. निवडून आणणार हा, नक्कीच 100%. 100% खात्री आहे. आणि आज सत्तेत आहे भाजप. सत्तेत आहे म्हणलं, आज केंद्रात आहे, राज्यात आहे, आज सगळे नगर परिषद आले. त्यामुळे काय प्रतिसाद चांगला आहे आमच्याकडून. नक्कीच या ठिकाणी आपण ग्रामस्थांची चर्चा केली. दादाभाऊ थोरात यांना ग्रामस्थांचा चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. सांगतायत कामाचा माणूस आहे, काम करणार आहे. पाहूया येणाऱ्या काळात नागरिक त्यांना कशा पद्धतीने पाठिंबा देत आहे. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.